राज्यातील कृषी सेवा केंद्र चालक बेमुदत संपावर विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। बियाणं, खतं आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेत अडचणी निर्माण होणार विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आजपासून बेमुदत बंद आंदोलन पुकारण्यात आलंय। खत कंपन्यांकडून लादली जाणारी लिंकिंगची सक्ती, निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांची जबाबदारी किरकोळ विक्रेत्यांवर टाकणं तसंच प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईच्या विरोधात कृषी केंद्र चालक आक्रमक झाले आहेत। या बंदमुळे शेतकऱ्यांना बियाणं, खतं आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। खत व बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर वेगवेगळ्या अटी लावण्यात आल्या आहेत। वेगवेगळ्या नियमांची सक्ती त्यांना करण्यात आली आहे कंपन्यांकडून। यामुळे आज राज्यभरातील जवळपास 1 लाख व्यापारी संपावर आहेत। आपण सध्या बीड शहरातील मोंढा भागात आहोत आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं या भागातील जी खत आणि बियाणे विक्रीची दुकाने आहेत ती बंद आहेत। या ठिकाणी सर्व व्यापारी आता संपावर गेले। तर खरीप हंगाम तोंडावर आहे आणि अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांनी हा संप पुकारलाय। हा संप यासाठी आहे की वेगवेगळ्या कंपन्यांकडून त्यांना खताची लिंकिंग केली जाते आणि त्याच पद्धतीने जर त्यांनी ते शेतकऱ्यांना विक्री करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कृषी विभाग असेल, सरकारच्या यंत्रणा असेल यांच्याकडून कारवाई केली जाते। याबरोबरच एखाद्या वेळेस खत बोगस निघालं, बियाणं बोगस निघालं तर त्यावर व्यापाऱ्याला दोषी धरलं जाते, जे की त्यांचा कुठलाही यामध्ये सहभाग नसतो। शासन मान्य जी कंपनी असते त्याकडूनच हे खरेदी केलेलं असतं आणि त्यानंतरही यांच्यावर कारवाई होत असल्याने कुठेतरी हा सगळा प्रकार थांबावा यासाठी आता हे व्यापारी आपल्या मागण्या शासनाकडे पोहोचवण्यासाठी हा संप पुकारलाय। आपल्यासोबत या ठिकाणी काही पदाधिकारी देखील आहेत। काय सांगाल, काय नेमकी मागणी आहे? आता खरीपाच्या तोंडावर तुम्ही हा संप पुकारलाय। मागील 10 दिवसापासून आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये आणि एडी ऑफिस मध्ये निवेदन दिलंय की आम्ही 27 तारखेला संपावर जात आहोत। त्यांनी आमची कुठलीही काळजी केलेली नाही, त्यांनी कुठलं याच्यावर गांभीर्याने घेतलं नाही, म्हणून आम्ही आज प्रत्यक्ष संपावर आहोत। आज 27 तारखेला आम्ही महाराष्ट्र बंद आहे। आमच्या महाराष्ट्र बंदला पूर्ण देशातून पाठिंबा आहे। आज प्रामुख्याने आमची सर्वात मोठी जर मागणी असेल ती लिंकिंग। आमचा जो किरकोळ विक्रेता आहे लिंकिंग मध्ये इतका भरडला जात आहे की आज जर प्रामुख्याने पाहिलं तर शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी आहे की रासायनिक खताची युरिया डीएपी मध्ये इतकी अमाप लिंकिंग सुरू आहे की युरिया हा एक्स येतो। एक्स म्हणजे वाहतूक खर्च हा आमच्या किरकोळ विक्रेत्याला भरावा लागतो। मागच्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही राष्ट्रीय स्तरावर असेल किंवा राज्य स्तरावर असेल, सचिव लेवल असेल, आयुक्त लेवल असेल, ह्यांना याबाबतचे निवेदन दिलेले आहे, सर्व अडचणी दिलेल्या आहे, पण शासन कुठलीही गंभीर याच्यात दखल घेतलेली नाही। आणि हा जो त्रास आहे तर हा एकट्या फक्त व्यापाऱ्याला नाही, याच्यामुळे शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे। माननीय पंतप्रधान महोदयाने सांगितलेलं आहे की डबल उत्पन्न व्हावा। कसं होईल डबल उत्पन्न? शेतकरी समृद्ध व्हायला पाहिजे, कसं होणार आहे? होणार नाही समृद्ध, व्यापार समृद्ध होणारच नाही। इतक्या जर अडचणी जर गेल्या आणि व्यापारी जर रस्त्यावर आला तर कसं हे शक्य होणार आहे? त्याच्यामुळेच हा बंद पुकारण्यात आलेला आहे। उदय नागरपुजे, पुढारी न्यूज, बीड।